कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आले वाटतं. काय राव साहेब, सरकारी कर्मचाऱ्यांनी वेळेत पोहोचलं पाहिजे का नाही? 10:50 10 मिनिटं लवकर आहे मी. बोला, आज काय काम काढलं? नेहमीप्रमाणे मुद्द्याचं काय सोडत नाही तुम्ही. आता तुम्ही पण पटकन मुद्द्याचंच बोला. बोलतो, मुद्द्याचंच बोलतो. कसं आहे, त्या मुलांना कामावर कुणी ठेवलं त्याची तुम्ही चौकशी करणार, आणि सरकारी काम 6 महिने थांब, त्याप्रमाणे तुमची चौकशी काय लवकर होणार नाही. आणि रोज आम्हाला टीव्ही चॅनलवर तुम्ही दाखवणार, लोकांच्या समोर आमची बदनामी होणार आहे का नाही? त्यामुळं आम्हाला हे घडलेलंच नकोय. अरे वा, गुन्हा कबूल करायची सुदबुद्धी सुचली म्हणजे. गुन्हा मान्यच करणार आहे, पण आम्ही नाही, हे आमचे आतार साहेब. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? कळलं नाही का तुम्हाला? अहो, डायरेक्ट रेडीमेड गुन्हेगारच घेऊन आलोय आम्ही इकडे. काय? हे आता माझा सगळा धंदा हेच सांभाळतात. अहो, काय नाही दिलं ह्याला साहेब, सगळं दिलं. माझ्या पाठीमाग त्यानं लहान मुलांना कामावर ठेवून माझा विश्वासघात केला आहे. बर, म्हणजे तुमचे गोडाऊन, तुमचे ऑफिस, फॅक्टऱ्या, कंपन्या सगळीकडं लहान पोरं काम करतात हे तुम्हाला माहित नाही? नाही ना. शपथ सांगतो साहेब, आपल्याला ह्यातलं काय बी माहित नाही. ह्या अत्तारचा कारभार आहे सगळा. अरे चल, मॅडम आणि सरांची माफी माग. माफ करा मॅडम, मी असं परत कधी करणार नाही. एक मिनिट, तुम्ही यांच्या दबावाखाली हे सगळं करताय ना? दबाव आहे का? नाही ना? सांगा. मी कबूल करतो, मी या पोरांना कामाला ठेवलं. मजूर मिळत नसल्यानं ही अशी चूक माझ्या हातून घडली. साहेब, आपण पण कायद्याची काळजी करतोच की, पण आमच्या इज्जतीची पण जरा काळजी घ्या. म्हणजे तुम्हाला गुन्हेगार दिलाय ना, आमच्यावर जे शिंतोडे उडवले ते पुसा. प्रेस समोर माफी मागा आमची. राग आला साहेबांना. बरं, राहू द्या. तुम्हाला आमच्या इज्जतीची काळजी नसली तरी आम्हाला आमच्या इज्जतीची काळजी आहे. आम्हीच बोलतो पत्रकारांशी, आणि कसं आहे, गोडीत राहाल तर फायद्यात राहाल. येतो. चला चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.